जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, अंजिराचे नाव तुम्ही ऐकले असेलच। अंजीर एक स्वादिष्ट ड्रायफ्रूट आहे, ज्याला इंग्लिशमध्ये फिग्स असेही म्हणतात। हे फारसे सामान्य फळासारखे नाही जे सहजपणे उपलब्ध होईल, पण हे नक्कीच खूप जुने ग्रामीण फळ आहे। हे वर्षानुवर्षांपासून अंजिराचे फायदे विविध प्रकारे होत आहेत। अंजीर चवदार तसेच पोषक तत्वांनी समृद्ध असतात। ताजे अंजीर लवकर नष्ट होतात, त्यामुळे अंजीर जास्त काळ वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी ते सुकवले जातात। वाळलेल्या अंजिराचा वापर वर्षभर करता येतो। अंजिराच्या विविध जाती आहेत, जे रंग आणि दिसायला भिन्न आहेत, परंतु पोषक घटक जवळपास एकसमान आहेत। पण सुकल्यानंतर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते। आपण अंजीर फळ आणि ड्रायफ्रुट्स म्हणून दोन्ही खाऊ शकता। म्हणून आज मित्रांनो, मी तुम्हाला सुके अंजीर खाण्याचे फायदे आणि नुकसान सांगणार आहे, जे की तुम्हाला वर्षभर निरोगी राहण्यास मदत करतील। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढील 3 पॉईंटमध्ये अंजिराचे फायदे आणि काही वैशिष्ट्ये सांगणार आहे, आणि शेवटच्या 4थ्या पॉईंटमध्ये अंजीर खाण्याचे काही नुकसान सांगणार आहे। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपला पहिला पॉईंट आहे अंजीरमध्ये आढळणारे पोषक तत्वे। तर पहिला पोषक तत्व आहेत कॅल्शियम, 2 पोटॅशियम, 3 मॅग्नेशियम, 4 फायबर, 5 मॅग्नीज, 6 विटॅमिन B6, 7 ओमेगा 3, 8 ओमेगा 6 आणि 9 आहे फॅटी ॲसिड। तर मित्रांनो, अंजीरमध्ये 9 पोषक तत्वे आढळतात। मित्रांनो, दुसरा पॉईंट आहे अंजीर खाण्याचे फायदे। तर पहिला फायदा असा होतो की रक्तदाब नियंत्रित ठेवतात। जर तुम्ही नियंत्रित अंजीर खाल्ले तर रक्तदाब नियंत्रित ठेवता येते। अंजीरमध्ये आढळणारे फायबर आणि पोटॅशियम हे दोन्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात। याशिवाय अंजीरमध्ये आढळणारे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड देखील आढळतात, जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवतात। दुसरा फायदा असा होतो वजन कमी करण्यास मदत करते। जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर अंजीर तुमच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात, कारण अंजिरामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते। हे वजन कमी करण्यासाठी पूरक असते आणि अंजीर आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात फायबर प्रदान करते, परंतु त्याचे प्रमाण सुनिश्चित करा, कारण त्यात कॅलरीज प्रमाण असते। त्याच्या अधिक सेवनाने वजन देखील वाढू शकते। तिसरा फायदा असा होतो अशक्तपणासाठी फायदेशीर ठरते। अंजीर हे असे फळ आहे की त्याचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जेची कमतरता भासत नाही। अंजिरामध्ये जीवनसत्वे, सल्फर, क्लोरीन हे पुरेशा प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते। विशेषतः उन्हाळ्यात काम करणाऱ्या लोकांसाठी ऊर्जेची गरज अधिक असते, म्हणून त्यांना अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो। उन्हाळ्यात या फळाचे सेवन खूप फायदेशीर मानले जाते। तिसरा पॉईंट आहे अंजीर कसे खावे। अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते। अंजीरमध्ये कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्वे A, B, C भरपूर असतात। अंजीर पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे रक्तदाब आणि रक्तातील शुगर नियंत्रित करण्यास मदत करते। दुधाबरोबर अंजीर खाल्ल्याने त्याचे दुप्पट फायदे होतात। म्हणून अशा स्थितीत जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजिराचे सेवन केले तर तुम्हाला अधिक फायदे मिळतात। रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लासमध्ये 2 ते 3 अंजीर टाकून खाऊ शकता। जर तुम्हाला ते दुधात टाकून खायचे नसेल तर तुम्ही गरम दुधासह 2-3 सुके अंजीर त्याबरोबर खाऊ शकता। मित्रांनो, 4था आणि शेवटचा पॉईंट आहे अंजीर खाण्याचे नुकसान। जर तुम्हाला किडनीची समस्या असेल तर तुम्ही अंजिराचे सेवन करू नका, कारण अंजिरामध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो, त्यामुळे अंजीर खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते। अधिक अंजीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता होऊ शकते। अंजीरमधील ऑक्सलेट हे शरीरातील सर्व कॅल्शियम शोषून घेतात। अशा स्थितीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक रोग उद्भवण्याची शक्यता असते। अंजीरच्या अतिसेवनामुळे दातदुखी, दात किडणे असे समस्या उद्भवू शकतात। अंजीरमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते। ही शुगर कार्बोहायड्रेटच्या स्वरूपात असते, ज्यामुळे दात किडणे आणि वेदना होऊ शकतात। उन्हाळ्याच्या हंगामात विशेषतः वाळलेल्या अंजिराचा अधिक सेवन केल्यास अतिसार होऊ शकतो। यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते। अशा स्थितीत एकावेळी अधिक अंजीर खाल्ल्याने डायरियासारखी समस्या उद्भवू शकते, म्हणून मुलांना अधिक प्रमाणात खाऊ देऊ नका। अंजीर हे निसर्गात गरम असतात, त्यामुळे अधिक सेवन केल्याने रक्तस्राव होऊ शकतो। यामुळे काही लोकांमध्ये रेटिनल रक्तस्राव होऊ शकतो, तसेच मासिक पाळी देखील लवकर येऊ शकते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कळवा। तुमच्या पण मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एक्सक्लुझिव्ह मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।